Mutual fund investments are subject to market risks. Read all scheme related documents carefully. स्टॉक मार्केटमध्ये नुकसान होत आहे, काय विकत घ्यावं समजत नाहीये, कोणती कंपनी कोणतं सेक्टर कसं ॲनालिसिस करावं हे जर तुम्हाला समजत नाहीये तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे. स्टॉक मार्केटमध्ये काय विकत घ्यावं आणि का विकत घ्यावं याचं उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. हा व्हिडिओ थोडासा मोठा होईल कारण ह्याचं जे काही राईट आन्सर आहे ते तुम्हाला जर पाहिजे तर थोडासा वेळ स्पेंड करायला लागेल. मी असं म्हणेल की हा व्हिडिओ लाखो रुपयाच्या फीचं जे नॉलेज आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून डिलिव्हर होणार आहे. तुम्हाला खरोखर जर स्टॉक मार्केटमध्ये वेल्थ क्रिएट करायची तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथे कुठल्याही प्रकारचं ट्रेडिंग नाहीये, कुठल्याही प्रकारचं स्टॉक रेकमेंडेशन नाहीये. तुम्ही कुठलाही स्टॉक विकत घेताना कोणतं सेक्टर कसं ॲनालिसिस केलं पाहिजे, कंपनी कशी ॲनालिसिस केली पाहिजे आणि कशी गुंतवणूक केली पाहिजे याच्याविषयी मी इथं बोलणार आहे. हे बोलण्यामागचं साधं सोपं कारण आहे की लास्ट व्हिडिओ मी सोलापूरचे जे योगेश पाटील आहेत ज्यांनी आत्महत्या केली, 1,80,00,000 रुपयाचं कर्ज त्यांच्यावरती होतं आणि मग लोक इन्व्हेस्टिंग आणि जो सट्टा करतायत विदाऊट नॉलेज. तर इथं मी स्किल सेट किंवा नॉलेज देण्याचा प्रयत्न करणार आहे की तुम्ही कशा पद्धतीने चांगली कंपनी चांगलं सेक्टर निवडू शकता, काय थिंकिंग तुमची असली पाहिजे आणि कोणकोणत्या गोष्टी तुम्ही तिथं पाहिल्या पाहिजेत. सगळ्याच मी एक्सप्लेन करेल या शॉर्ट टाइम ऑफ फ्रेममध्ये असं नाही होणार, पण मेजरली तुम्हाला जर तुमचा पोर्टफोलिओ कुठंतरी अडकलाय किंवा तुमचे पैसे कुठंतरी स्टॉक्समध्ये आहेत आणि ते स्टॉक्स काही परफॉर्मन्स करत नाही आहेत किंवा नक्की थांबायचं त्या स्टॉकमध्ये का निघून जायचं हे कळत नसेल तर हा व्हिडिओ मात्र तुम्हाला 100% काय पोर्टफोलिओमध्ये ठेवायचं आणि काय पोर्टफोलिओमध्ये नाही ठेवायचं हे सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदावले. आज आपण असं काही शिकायला जाणार आहे जे जर तुम्ही प्रामाणिकपणे शिकलात आणि तुमच्या पोर्टफोलिओला जर अप्लाय केलं तर माइट बी तुम्ही जे काही लॉस मेकिंग पोर्टफोलिओ होल्ड करताय किंवा स्टॉक मार्केटबद्दलच्या ज्या काही चुकीच्या धारणा निगेटिव्ह धारणा तुमच्या डोक्यांमध्ये त्या निघून जाऊ शकतात. सो व्हिडिओ खूप शांत निवांत आणि लॉंग टर्म वेल्थ क्रिएशनच्या पर्स्पेक्टिव्हनी पाहणं गरजेचं आहे. हेडलाईन आहे हाऊ टू फाइंड द बेस्ट कंपनीज फॉर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. लॉंग टर्मच्या इन्व्हेस्टमेंटसाठी बेस्ट कंपन्या कशा शोधायच्या हे कोणासाठी आहे, हे प्रॅक्टिकल फ्रेमवर्क इथं देण्याचा प्रयत्न केला आहे रिटेल इन्व्हेस्टरसाठी जे शोधतायत वेल्थ क्रिएशनच्या अपॉर्च्युनिटी त्यांच्यासाठी. सो पीपीटी विदाऊट पीपीटी, तर मी हे पीपीटी थ्रू जाण्याचा निर्णय घेतला कारण काही गोष्टी दिसणं पण गरजेचं असतं म्हणून. सो मी अशीच वर्बल माहिती देऊ शकतो पण इथं काही लिहिणार पण आहे आणि काही दाखवणार पण आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही एखादी कंपनी विकत घेताय किंवा स्टॉक विकत घेताय तर साधा सोपा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारणं गरजेचं आहे. तो म्हणजे काय की हा स्टॉक मी पुढची 10 वर्ष वुड आय हॅव टू ओन दिस एंटायर कंपनी फॉर 10 years. म्हणजे असा विचार करायचा आहे की मला आता नवीन व्यवसाय सुरू करायचा आहे. मग मी असा व्यवसाय सुरू करेल का जो भविष्यात त्याचं भविष्यच मला दिसत नाहीये किंवा तो लॉस मेकिंग असेल किंवा प्रॉफिट मार्जिन नाही आहेत किंवा खूप सारं कॉम्पिटिशन आहे, असा व्यवसाय सुरू करेल का असा व्यवसाय शोधेल जिथं रेड ओशन नाही आहे, ब्ल्यू ओशन आहे, मी एकटाच आहे, प्रॉफिट मार्जिन चांगले आहेत, पुढची 10-10 वर्ष ग्रोथ पर्स्पेक्टिव्ह आहे, असंच व्यवसाय सुरू करेल ना. लक्षात घ्या, स्टॉक इन्व्हेस्टिंगला सगळ्यात पहिलं थिंकिंग पाहिजे ते म्हणजे मी नवीन व्यवसाय सुरू करतोय. जेव्हा एखादा स्टॉक विकत घेतो तेव्हा तो माझा व्यवसाय होणार आहे आणि कोणताही व्यवसाय आपण वर्षात 2 वर्षासाठी 2 महिन्यासाठी 4 महिन्यासाठी सुरू करत नाही, तर तो लॉंग टर्म पर्स्पेक्टिव्हनी सुरू करतो. सो लॉंग टर्मला त्या व्यवसायामध्ये तुम्ही 10 वर्ष ते होल्ड करू शकता का, 20 वर्ष होल्ड करू शकता का, तुम्हाला तेवढं त्याच्यात पोटेन्शियल वाटतंय का, तरच ते विकत घ्यायचं, नाहीतर नाही घ्यायचं. पहिलं जर हे थिंकिंग असेल तरच तुमची वेल्थ क्रिएट होऊ शकते आणि मग पुढचे पॅरामीटर आपल्याला चेक करता येतील. सो शॉर्ट टर्मचं नॉईस मग तुम्ही विचारात नाही घेणार. मी व्यवसाय सुरू केला, इमिजिएटली मला प्रॉफिट्स नाही झाले, लॉसेस व्हायला लागले, तर मला माहिती आहे की माझा व्यवसाय चांगला आहे, मी सध्या ॲडव्हर्टिजमेंट करतोय, ब्रँडिंग करतोय, मी हे करतोय, आज ना उद्या यथावकाश माझा व्यवसाय हा चांगला प्रॉफिटेबल असणार आहे. तर शॉर्ट टर्मच्या नॉईसला किंवा शॉर्ट टर्मच्या न्यूजला शॉर्ट टर्मला मी घाबरत नाही, बिकॉज आय नो व्हॉट आय बॉट, वाय आय बॉट, मी का घेतलंय काय. वॉरन बफेट म्हणतात ओनली बाय समथिंग यू
बी परफेक्टली हॅपी टू होल्ड मार्केट डाऊन फॉर 10 years. सिम्पल. मी जागा घेतली कुठेतरी, मार्केट बंद आहे, कोरोनासारखी परिस्थिती, तर आय एम रिलॅक्स, शांतीने मी झोपू शकते. मार्केट बंद आहे, सगळं बंद आहे, माझी जागा आहे. किंवा मी सोनं विकत घेतले, मार्केट बंद आहे, सोनाराची दुकानं बंद आहेत, कोणी विकत घेत नाही त्याला, तरी पण आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी सॅटिस्फाईड, आय एम व्हेरी रिलॅक्स. मार्केट बंद आहे तरी पण. मग तुम्ही एखादी कंपनी, एखादं बिझनेस जेव्हा विकत घेतात तेव्हा मार्केट बंद आहे, त्याचं शेअर ट्रेड होत नाहीये, पण तो बिझनेस चालू आहे, तो विकत कोणी घेत नाहीये, पण ते चालू आहे, तुम्हाला प्रॉफिट देत आहे. म्हणजे जरी मार्केट बंद असेल तरी सुद्धा तुम्हाला शांत झोप देऊ शकत, म्हणजे 10 वर्ष तुम्हाला मार्केट बंद आहे, तुम्ही तो स्टॉक विकत घेतल्यानंतर तरी सुद्धा शांत निवांत राहू शकता का? जर याचं उत्तर हो आहे तर, आणि तरच तुम्हाला ते बिझनेस होल्ड किंवा विकत घ्यायचं. आता तुम्हाला हे असं कसं, तर तेच शिकणं गरजेचं आहे. तर ही थिंकिंग प्रोसेस फार महत्वाचा. हा व्हिडिओ 4 वेळा पाहायला लागला तरी पहा, तुमच्या आयुष्यातलं खूप अनमोल, मी असं म्हणेल की माझ्या आयुष्यातलं खूप अनमोल आहे, मला खूप काही फायदा झाला आहे नॉलेजनी. दॅट्स वाय मी असं म्हणेल की हे अनमोल ज्ञान आहे. बाय द बिझनेस नॉट द टिकर. म्हणजे बिझनेस विकत घ्या, आकडे विकत नका घेऊ. आकडे कमी जास्त होतं. मी हमेशा म्हणतो स्टॉक मार्केटमध्ये प्राइजेस बनतात त्या सेंटिमेंटनी बनतात, सेंटिमेंट इव्हेंटनी येतात. इव्हेंट पॉझिटिव्ह निगेटिव्ह असू शकतं, पण वेल्थ जी क्रिएट होती ती अर्निंगनी होते. आणि बिझनेस अर्निंगसाठी घेतले जातात, ना की विकण्यासाठी. हा पर्पज तोच आहे, प्रॉफिटेबिलिटी, पण विकण्यासाठी नाही बिझनेस घेतला जात, बिझनेस अर्निंगसाठी गेलं. मी मनी अकॅडमी सुरू केली, समजा 5 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट केले होते, आज मनी अकॅडमी 5 कोटीला मागितलं होतं, मग विकून टाकू? मी विकण्यासाठी सुरूच केलं नाही. मी हमेशा लोकांना म्हणतो की मुकेश अंबानीचा रिलायन्सचा शेअर 1000 रुपयाचा 2000ला गेला, मुकेश अंबानी किती शेअर्स विकत असेल? आणि मुकेश अंबानी तुम्ही म्हणाला, अरे 1000चा 2000 झाला, विक की. तर तो काय म्हणेल, मी विकण्यासाठी नाही कंपनी सुरू केलेली, मी प्रॉफिटसाठी कंपनी सुरू केली. जेव्हा तुमचं प्रॉफिटवरती फोकस आहे, तुमची कंपनी प्रॉफिट बनवते, अर्निंग करते, मग प्राइस कुठं आहे त्याच्याशी काय घेणं देणं? प्राइस तर बदलत राहील. इंडिया पाकिस्तान युद्ध झालं, पुण्यात कंपनी सेल्स चालू आहे, प्रॉफिट चालू आहे, सगळं चालू आहे, पण किंमत पडली आहे, सेंटिमेंट खराब आहे. सो यांनी फरक नाही पडत. अर्निंग पाहिजे. अंडरस्टँड व्हॉट द कंपनी ऍक्च्युअली डज, हाऊ टू अर्न मनी, कसे पैसे कमवते, वाय इट विल बी स्टील बेटर फॉर डेकेड्स, वर्षानुवर्षासाठी, दशकांसाठी का बेटर येते, ह्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे असतील तर, आणि तरच तुम्हाला इन्व्हेस्टिंग जमेल. नाहीतर मग ते सेंटिमेंट प्राइस बघणार तुम्ही आणि वर खाली करणार. आता तुम्ही एखादी कंपनी कशी ठरवणार 10 वर्ष 20 वर्ष, त्याच्यासाठीची मदत करतो. आणि मग तुम्ही हा विचार परत एकदा हाच विचार येऊन करायचा आहे त्या कंपनीबद्दल. सो पुढे जाऊयात. तर सगळ्यात पहिली स्टेप आहे, फाइंड स्ट्रक्चरल ग्रोथ बिझनेस. 2 प्रकारचे बिझनेस मार्केटमध्ये असतात. एकाला म्हणतात स्ट्रक्चरल ग्रोथ बिझनेस आणि दुसरीकाला म्हणतात सायक्लिकल बिझनेस. स्ट्रक्चर म्हणजे काय, तेजी येऊ मंदी येऊ काय पण हो, धंदा चालू. म्हणजे पावसाळ्यात पण धंदा चालू, उन्हाळ्यात पण धंदा चालू, हिवाळ्यात पण धंदा चालू, धंद्याला काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे तेजी आली तरी चालू, मंदी आली तरी, इंटरेस्ट रेट वाढला तरी धंदा चालू, इंटरेस्ट रेट कमी झालं तरी धंदा चालू, धंद्याला काही प्रॉब्लेम नाही. दुसरं सायक्लिकल नेचर ऑफ बिझनेस. सायक्लिकल नेचर ऑफ बिझनेसमध्ये म्हणजे काय की इकॉनॉमीत जर उतार झाला, इकॉनॉमी चांगली करायला लागली बिझनेस चांगलं करतो, इकॉनॉमी खराब करायला लागली बिझनेस खराब करतो. म्हणजे याच्यामध्ये 3 प्रकार येतात. पहिले तर प्रकार काय झालं, 2 प्रकारचे बिझनेसेस, त्याच्यात 3 प्रकार. म्हणजे कोणकोणत्या प्रकारचे बिझनेस असतात, तर पहिलं आपण म्हणूयात की B2B बिझनेस, दुसरा आहे तो B2G बिझनेस, आणि तिसरा आहे तो B2C बिझनेस. ठीक आहे, सोपा. B2B बिझनेस टू बिझनेस, B2G बिझनेस टू गव्हर्नमेंट, B2C बिझनेस टू कन्झ्युमर, डायरेक्ट क्लायंट. सो हे 2 प्रकारचे वरचे जे बिझनेस आहेत ते कशा येतात, सायक्लिकल मध्ये येतात, आणि हे येतं ते स्ट्रक्चर मध्ये येतं. सोपं. याच्यातले काही बिझनेसेस असू शकतात किंवा याच्यातले काही बिझनेस तुम्हाला स्ट्रक्चर ग्रोथ देऊ शकतात. पण ब्रॉडली जर बघायचं गेलं तर हे 2 बिझनेस हे सायक्लिकल नेचर ऑफ बिझनेस आहेत, आणि याच्यामध्ये जर तेजी मंदी आली, इंटरेस्ट रेट वाढले कमी झाले, महागाई वाढली कमी झाली, त्याला मॅक्रोज म्हणतो आपण, एम्प्लॉयमेंट वाढली कमी झाली, त्याचा डायरेक्टली इफेक्ट या दोन्ही बिझनेसमेनवरती होतो. याच्यात एंट्री आणि एक्झिट खूप महत्वाची गोष्ट आहे. जर तुम्ही इकडे अडकलात तर तुमचे पैसे वाढत नाहीत. जनरली मी म्हणतो की तुम्ही याच्यामध्ये फोकस करा. आणि आम्ही जे म्हणजे मी लोकांना म्हणेल की 20 to 30% पोर्टफोलिओ तुमचा इकडं असायला हरकत नाही, पण तुमचा 70 to 80% पोर्टफोलिओ हा तुमचा स्ट्रक्चर ग्रोथ बिझनेसमध्ये असला पाहिजे, जिथं काहीही झालं तरी प्रॉब्लेम नाहीये बुवा. हे तुम्ही अर्धी लढाई जिंकल्यासारखं मी असं म्हणतो. हा, अर्थात त्याच्यात जाऊन काय बघायचं काय नाही अजून सगळ्या गोष्टी आहेत. हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण राहणार आहे, तर अजून लक्ष द्या. का कदाचित पेन कागद घ्या, कारण पूर्ण एवढा व्हिडिओ तासाभराचा कदाचित होईल, तेवढा परत ऐकणं तितकासा वेळ घालवणं योग्य नाही. तर पेन कागद घेऊन ठेवा. सो
बिझनेस टू बिझनेस काय होतं, समजा मग महागाई वाढली किंवा काय झालं तर मंदी आहे, डिमांड कमी झाली, तर समजा स्टील कंपनी आहे आणि एक गाडी बनवणारी कंपनी, तर गाडी बनवणारी कंपनी काय म्हणणार की यार गाड्या विकल्या जात नाहीत, तुम्ही काय करा आम्हाला स्वस्तात स्टील द्या. स्टीलवाल्याचं मग लगेच प्रॉफिट मार्जिनला इफेक्ट होतो, स्ट्रेच होतात प्रॉफिट मार्जिन, आणि मग फ्री हँड नसतो आणि तो मेजर क्लायंटपैकी येतो किंवा रिटेल नसतात की कदाचित 5-10% एकटाच शेअर तो क्लायंट देत असतो मोटर बनवणारा. इन दिस सर्कमस्टन्स त्यांचे प्रॉफिट मार्जिन श्रिंक होतात, कमी होतात, आणि मग बिझनेसेस त्यावेळेला मग विचार करतो की चला कामगारांचा पगार जातोय तेवढा तरी आपण देऊयात, कमीमध्ये करूयात. B2G पण सेम प्रॉब्लेम, गव्हर्नमेंट बदललं किंवा गव्हर्नमेंट आता फ्रीवीज वाटतं किंवा लाडकी बहीण आहे, अमके ढमके काय बरेचसे वाटतंय, पैसे नाही आहेत. मग ते ज्या बिझनेस टू गव्हर्नमेंट कंपन्या डील करतात, गव्हर्नमेंटसाठी काम करतात, अशा कंपन्यांना पण प्रॉब्लेम येऊ शकतो. सो या कंपन्या थोड्याशा अवॉइड करायच्या किंवा राईट जेव्हा परिस्थिती आहे त्यावेळेलाच फक्त इकडं इन करायचं, अशा पद्धतीने जाऊ शकतात. स्ट्रक्चर बिझनेस आणि सायक्लिकल बिझनेस हे जर तुम्हाला कळाले असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की कोणकोणते बिझनेस तुम्ही जे स्टॉक होल्ड केलेत, आता तुमचा पोर्टफोलिओ तुम्ही चेक करा किंवा कोणकोणते बिझनेस याच्यामध्ये येतात ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. म्हणजे तुम्हाला कळालं का नाही कळालं त्याचं रिप्लाय मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल. माझा जेन्युइन उद्देश आहे की हा व्हिडिओ तुमच्यासाठी स्टॉक मार्केट नक्की काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे मी तुम्हाला सांगावं, बाकी याचा काहीही उद्देश नाही आहे. सो स्ट्रक्चर अँड सायक्लिकल, स्ट्रक्चर ग्रोथ बिझनेस ही डिमांड ग्रो रिगार्डलेस ऑफ द इकॉनॉमी सायकल, इकॉनॉमी सायकल वर जाईल खाली जाईल तरी सुद्धा ते चालत राहील. याच्यामध्ये कोणकोणते ते सॉफ्टवेअर्स कंपनीज असतील किंवा हेल्थ केअर असेल, कन्झ्युमर एज्युकेशन रिलेटेड, तुम्ही काही मार्केटवर गेलं खाली गेलं शाळेत शिकायला काही कमी नाही करत. सायक्लिकल बिझनेसमध्ये स्टील सेक्टर, जसं मी आत्ताच एक्झाम्पल दिलं एअरलाईन, असे बरेचसे झाले. मग तुम्हाला कोणकोणते सेक्टर वाटत आहेत ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. त्याच हे लर्निंगचा पार्ट आहे असं समजा. द रिसेशन टेस्ट, याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा तुम्ही हा प्रश्न विचारायचा आहे की विल पीपल स्टील नीड दिस प्रोडक्ट इन रिसेशन. जे तुम्ही कंपनी घेत आहे आणि तुमची कंपनी जे प्रोडक्ट बनवते आहे ते जर रिसेशन आलं तरी सुद्धा लोक त्याच प्रमाणात घेतील का, त्याच प्रमाणात डिमांड ठेवतील का. आणि जर त्याचं उत्तर हो आहे तर तुमचा जो बिझनेस आहे हा स्ट्रक्चर ग्रोथमध्ये येतो. आणि जर तुम्हाला याचं उत्तर नाही असं येतं की नाही यार, जर इकॉनॉमी ओव्हर अप डाऊन झाली तर माझी जी कंपनी प्रोडक्ट किंवा सेवा देते आहे ती कदाचित कन्झ्युम होणार नाहीये, असं जर उत्तर तुमचं आलं तर तो बिझनेस तुम्ही सुरुवातीला तरी अवॉइड करावा. आता तुमच्याकडे जे बिझनेस आहे त्याला सुद्धा ही टेस्ट तुम्ही ॲप्लिकेबल करा. त्याच्यानंतर आयडी बाय द कंपनी मोट, काय तुमच्या कंपनीकडं काय म्हणता येईल USP आहे, काय असं आहे स्ट्रॉंग जे इतर कंपनीकडे नाही आहे. इट्स कॉल्ड मोट. दुसऱ्या कॉम्पिटिटरकडे नाही आहे बाबा, ते तू त्यांच्याकडेच आहे. समजा तुम्ही उदाहरण घेतलं हिंदुस्तानी लिव्हर, नेटवर्क खतरनाक नेटवर्क आहे, गावागावात कुठेही त्यांचा माल पोचतोय, सगळं काय म्हणजे डिस्ट्रीब्युशन एकदम खतरनाक. कदाचित दुसऱ्या कंपन्यांना किती भारी प्रोडक्ट असेल तरी एवढं डिस्ट्रीब्युशन नाही आहे. किंवा मारुती सुझुकी, कुठं पण जा तुम्हाला ते काय म्हणतात शोरूम मिळेल किंवा त्याचं काम करून मिळेल. एक्झाम्पल आहे, इट्स कॉल्ड मोट. तुमच्या कंपनीचं मोट काय, जेवढं स्ट्रॉंग मोट तेवढं. तर मोट्समध्ये ब्रँड पॉवर, एखाद्या कंपनीचं ब्रँड नेमच एवढं असतं की समजा ॲपल आहे तर तुम्हाला पाहिजे तेवढे पैसे द्यायला तयार आहेत लोक. काही नाही, बायकोनी फोन केला ना तर आई शरीराचा आवाज येत नाही, आयफोनला तोच आवाज येतो जी बायको आहे तीच बोलती. किंवा मित्र आयफोन आहे म्हणजे काय शिवाय द्यायचं कमी करत नाही, ते शिवाय देणार फोनवरती. म्हणजे तू म्हणणार नाही यार 2 लाखाचा फोन आहे तुझ्याकडे, तुला इज्जतीत बोललं पाहिजे नाही. सो तरी पण लोक पैसे देतात ना, 1.5 लाख 2 लाख रुपये त्या आयफोनला. तर काय त्यांच्याकडे ब्रँड, म्हणजे ते हातात असणं म्हणजे लय मोठेपणा मानला जातो. मग असं तुमची जी कंपनी आहे असं जर काही मोठ असेल तर ते फार पॉझिटिव्ह आहे. असलंच पाहिजे जरुरी नाही, पण असेल तर नक्कीच बेस्ट आहे. त्यानंतर स्विचिंग कॉस्ट, टू पेनफुल टू एक्सपेन्सिव्ह टू लिव्ह, थिंक एंटरप्राइजेस सॉफ्टवेअर बँक्स. हे बघा, एखाद्या कंपनीने किंवा बँकेने एका सॉफ्टवेअर कंपनीकडनं सॉफ्टवेअर विकत घेतलं. आता त्याचे काही सर्व्हिसेस असतात, जे काही सेवा दिली जाते त्याचे चार्जेस त्या कंपनीला मिळतात. पण जर त्यांनी उद्याच्याला वाटलं की नाही मी बदलून टाकतो, हा नको आहे मला सॉफ्टवेअर, दुसरा पाहिजे, तर इट्स टू एक्सपेन्सिव्ह. म्हणजे तुम्हाला सहजासहजी रिप्लेस केलं जाऊ शकत नाही. तुमच्या कंपनीला, तुमच्या कंपनीच्या प्रोडक्टला सहजासहजी रिप्लेस करणं हे खूप कॉस्टली आहे. अशी मोठ असेल तरी बेटर कंपनी आहे, बेस्ट कंपनी आहे. त्यानंतर नेटवर्क, जे मी आता तुम्हाला सांगत होतो की नेटवर्क इफेक्ट, म्हणजे भविष्यात अजून खूप सारी लोक जोडली जाणार आहेत किंवा वाढतच जाणार आहेत. आता मला वाटतं ट्रॅव्हल फूड नावाची कंपनी किंवा वडेवर, हे रेकमेंडेड नाही आहे,
तर काय ते सर्व्हिसेस आहेत एअरपोर्टला वगैरे त्यांचे दुकान आहेत, भारतातला विषय सांगतो. तर काय होणार, जर ट्रॅव्हल वाढलं, एअरपोर्टनी फिरणं वाढलं, तर तिकडे जे शॉप्स आहेत त्यांचे ते सेल्स वाढणार. म्हणजे एक उदाहरण. पण नेटवर्क हे वाढत जाणार. असं काही मोठं आहे का ते चेक करा. कॉस्ट ऍडव्हान्टेज म्हणजे काय, की एवढ्या स्केलमध्ये ते प्रोडक्शन केलं जातं की दुसऱ्या कोणाला ते रिप्लेस करणं शक्य नाहीये. मी मागे खूप वर्षापूर्वी एक एक्झाम्पल पाहिलं होतं की NH नारायण रुद्रालय नावाचं काय हार्टची सर्जरी करणारी कंपनी IPO आलं होतं मला तर 2015ला, आणि आय वॉज सिटिंग समवेअर अँड समवन इज टॉकिंग अबाउट द IPO. आणि त्यांनी सांगितलं की नारायण रुद्रालयामध्ये लोकांचे ऑपरेशन्स केले जातात आणि ते कसं लाईनवरती ऑपरेशन केले जातात. म्हणजे मी जे ऐकलेलं तुम्हाला सांगतोय. म्हणजे काय की एक जण ते ओपन करतो, एक जण काय पुढचं काम करतो, तो पुढचा म्हणजे गाडी कशी बनते ना ते लाईनवरती, तशा पद्धतीने हार्टचं ऑपरेशन केलं जातं. आणि एवढं ते कॉस्ट इफेक्टिव्ह आहे की दुसरं कोणी त्याला रिप्लेसच नाही करू शकत. परत एकदा सांगतो की हे जे काही उदाहरणं आहेत ही फक्त स्टडी पर्पज आहेत. याच्यात जर तुम्ही कोणी काही गुंतवणूक केली, त्याचं काही नुकसान झालं तर त्याची माझी कोणतीही जबाबदारी नाहीये. मी फक्त हे उदाहरण म्हणून इथं मांडत आहे. त्याचे जे काही क्वांटिटेटिव्ह अनालिसिस आहे, क्वालिटेटिव्ह अनालिसिस आहे, तुमचं तुम्ही करायचं आहे. तुमचं प्रॉफिट, तुमचं नुकसान, देर इज नॉट माय रिस्पॉन्सिबिलिटी. जस्ट इथं कॉस्ट ॲडव्हान्टेजचं एक्झाम्पल देताना मी हे तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर थर्ड स्टेप येते. पहिले तर आपण स्ट्रक्चर, सायक्लिकल ग्रोथ या गोष्टी पाहिल्या. सेकंडली आपण काही मोठ आहे का बिझनेसमध्ये, स्ट्रक्चरल ग्रोथ आहे आणि हे मोठं आहे ते पाहिलं. त्याच्यानंतर अतिशय महत्वाचं मध्ये येतं फायनान्शियल्स. आता ह्याच्यात खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि मी एवढ्या छोट्या व्हिडिओमध्ये एवढं सगळं दुनियाचं ज्ञान नाही भरू शकत. या रिलेटेड काही शिकायचं असेल तर माझं एक रेकॉर्डेड प्रोग्राम आहे, तो तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. ज्याच्यामध्ये मी असं म्हणतो की तुम्हाला 100% तुम्ही कचरा तर नाही विकत घेणार, 100% कचरा नाही विकत, क्वालिटी नक्की तुम्हाला फाइंड आउट करता येईल. तो कोर्स नक्की खाली नंबर आहेत त्याच्यावरती फोन करा, विचारा कितीला आहे काय, आणि करा. नको तेवढे पैसे घालवून कुठंतरी काहीतरी उद्योग करण्यापेक्षा लाईफ टाईम अर्निंगसाठी, पेपरात येण्यासाठी खूप काही शिकताय, पोरांना शिकवताय. हे वापरात येणारे शिक्षण आहे. प्रॉपरली तुमच्या खात्यावरती पैसे वाढू शकता. रिव्हेन्यू ग्रोथ खूप महत्वाचा विषय. तर साधं सोपं मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला अशी कंपनी निवडायची आहे जिचा जो सेल्स ग्रोथ आहे, सेल्स ग्रोथ प्रॉपरली मी बोललोय, जो 15% और 12% अबाव असला पाहिजे. वाय? साधं सोपं, जी कंपनी महागाई प्लस GDP एवढा सेल्स ग्रोथ करत नाही त्या कंपनीने धंदा करू नये. कमीत कमी किती सेल्स पाहिजे ग्रोथ? महागाई प्लस इन्फ्लेशन. मग 12 ते 15% अबाव जी असेल तीच कंपनी फक्त तुम्ही पोर्टफोलिओमध्ये घेतली पाहिजे, असं माझं मत आहे. सायक्लिकल नेचर ऑफ कंपनीमध्ये मग ते व्हेरी होईल. पण इकडे मात्र स्ट्रक्चर ग्रोथला 15%च्या आतमध्ये जर कंपनी आहे, तुम्ही काढून बघा कंपन्या, मोठी मोठी नावं काढा. जर त्यांचा सेल्स ग्रोथ 12-15%च्या खाली आहे तर त्याची प्राइस ग्रोथ पण नसणार आहे. दुसरा पॅरामीटर ज्याच्यामध्ये येतो तो म्हणजे सेल्स ग्रोथ नंतर प्रॉफिट ग्रोथ जी असली पाहिजे, किंवा ROE ROC हे पण 15% अँड अबाव, हे पण 15% अँड अबाव. रिटर्न ऑन इक्विटी, रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड. आता हे सगळं एक्सप्लेनेशन इथं शक्य नाहीये, करायला काय हरकत नाही, पण व्हिडिओ प्रचंड मोठा होईल. सो मी इन शॉर्ट सांगतो की जी कंपनी रिटर्न ऑन इक्विटी 15% लेस बनवते ती कंपनीने धंदा नाही करावा. सिंपल. मी असं म्हणतो की तुम्हाला प्रॉफिट जर बॉरोइंग कॉस्टपेक्षा जास्त बनवता येत नाही तर तुम्ही धंदा करू नये. बॉरोइंग कॉस्ट म्हणजे काय, की जर मला उद्देशाला कॅपिटल बँकेकडनं उधार घ्यायचं आहे आणि एखादा धंदा सुरू करायचा आहे तर बँक मला किती टक्क्यांनी कर्ज देईल. आता हे कमर्शियल लोन तर 12% अबाऊच देईल मला असं वाटतं. राईट. 12% अबाऊ जर मला बँक कर्ज देते आणि मी धंदा करतोय आणि जिथं 12% प्लस मला जर प्रॉफिट कमवता येत नाही, माझी इक्विटी जी आहे त्याच्यावरती मला 12% मोर बनवता येत नाहीयेत, देन मी FD करून बसणं जास्त बेटर आहे. तुम्ही कंपन्या काढा, नावं काढा आणि चेक करा ज्यांचा सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ लेस दॅन 12 आहे त्या कंपन्यांचं प्राइस ग्रोथ तुम्हाला सापडणार नाही. आणि सापडला तर लक बाय चान्स आहे किंवा सायक्लिकल नेचर आहे, आता ते ग्रोथ करायला सुरुवात करतील, असं काहीतरी तुम्हाला सापडेल. स्ट्रक्चर्ड ग्रोथमध्ये तुम्हाला नेहमीच हे जाणवेल की ज्यांचा सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ काय आहे अबाव 15 आहे त्याच कंपन्यांचे रिटर्न तुम्हाला लॉंग टर्म मध्ये, शॉर्ट टर्मला नाही, लॉंग टर्म मध्ये 3-5 वर्षात बेस्ट दिसतील. और त्या तुम्हाला जे काही प्रॉफिट ग्रोथ आहे त्या ग्रोथनी ग्रो करताना 10 इयर अँड अबाव दिसतील. परत एकदा लक्षात घ्या, जो काही प्रॉफिट ग्रोथ आहे, प्रॉफिट ग्रोथ आहे, ठीक आहे,
समजा 10 वर्षाचा प्रॉफिट ग्रोथ 15% आहे, 25% आहे, तर मोस्टली तुम्हाला ती कंपनीचे जे स्टॉक रिटर्न असतील, मोस्टली कोणताही थंब रूल नाही, पण तुम्ही चेक करा 10 इयर्स अँड अबाव, यू विल सी की त्या कंपनीने पण याच्याच आसपासचं स्टॉक रिटर्न दिलेलं आहे. याच्यात पण ते कसं काय बघायचं, काय करायचं, ते बऱ्याचशा गोष्टी येतात. हे एवढं लक्षात घ्या आणि क्रॉस व्हेरीफाईड करा. तुम्हाला बऱ्यापैकी कळेल की तुम्ही कुठं अडकलात, कुठून काय नाही घेतलं पाहिजे, काय घेतलं पाहिजे. भले प्राइस काय काय चाललंय, अजून न्यूज असतील, 12 भानगडी असतील, म्हणजे मी हे सगळं आहे म्हणजे प्राइस लगेच सुटणार आहे असं काही नाही आहे. पण कचरा जो आहे तो तरी तुम्ही नक्की अवॉइड कराल असं मला वाटतंय. आणि मोर इन्फॉर्मेशन, मोर लर्निंग रिक्वायर्ड, त्याला मी काहीच करू शकत नाही. पण जे काय प्रॉफिट मार्जिन 15%, डेटची लेवल आहे म्हणजे कर्ज, हे जे असावं ते डेट इक्विटी रेशो आपण म्हणूयात तो लेस दॅन 1 असावा. म्हणजे जे काही त्यांचे पैसे आहेत तेवढेच, त्याच्यापेक्षा कमी पैसे जर त्यांनी घेऊन धंदा करत असतील तर डेट असणं वाईट नसतंय, डेट असणं फायद्याचंच असतंय. कर्ज काढून धंदा करणं कधी पण चांगलंच असतं, वाईट नसतं, पण फार जास्त कर्ज कामाचं नाहीये. तर इक्विटी डेट रेशो लेस दॅन 1 असावा, ते लिहून घ्या हवं तर. फ्री कॅश फ्लो पाहिजे, म्हणजे उद्देशाला समजा मंदी आली, काय जरी आली तर कंपनी सर्वाइव्ह मोडवरती गेली पाहिजे, नाहीतर क्लॅशच येत नाहीये. मग उद्देशाला त्यांना कर्ज काढून कामगारांचे पगार करावे लागत असतील तर फायदा नाही आहे. सो फ्री कॅश फ्लो चेक करणं खूप गरजेचं आहे. आणि हे सगळं तुम्ही पाहू शकता screener.in खूप सारे साईट्स आहेत, त्याच्यावरती हे सगळं उपलब्ध आहे. तर आपण काय केलं, पहिली स्टेप काय केली, पहिली स्टेप आपण पाहिली की बुवा खरंच मी ही कंपनी 10 वर्षासाठी घेऊ शकतो का, कंपनीची ग्रोथ असू शकते का. बरी मार्केट बंद असलं तरी, आता स्ट्रक्चर ग्रोथ आहे तर मार्केट बंद असलं चालू असतं. हा फार्मा कंपनी आहे, ती एखादं युनिक प्रोडक्ट दवाई आहे, आजारी पडलं तर ते तुमचं मार्केट बंद असलं चालू असलं तरी पण ते खप चालू असणार. सो दॅट इज नॉट इश्यू. पहिलं तर ते पाहिलं आपण. दुसरं आपण पाहिलं की स्ट्रक्चर ग्रोथ आहे, सायक्लिकल ग्रोथ आहे, ते पहा. तिसरं आपण आल्यानंतर आपण इथं सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ, ROE ROC हा भानगड पाहिला की यार ROE ROC हा 15% पाहिजे, सेल्स ग्रोथ पण 15% अबाव पाहिजे. सिंपल. त्यानंतर डेट लेवल जी आहे ती लेस दॅन 1 पाहिजे. अजूनही खूप सारे पॅरामीटर, पण मला जेवढे आज जमतील तेवढे मी या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करतोय. कॅश फ्लो फ्री पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला काय बघायचं आहे, इव्हॅल्युएट मॅनेजमेंट क्वालिटी. आता मॅनेजमेंट क्वालिटी मी तर साधं सोपं सांगतो की मॅनेजमेंटचे कॉल्स असतात, ते तुम्हाला यूट्यूबला पण मिळतील, खूप साऱ्या ठिकाणी मिळतील. वॉक अँड टॉक आहे का. वॉक अँड टॉक म्हणजे काय, जे काही मॅनेजमेंटनी मागे काही प्रोडिक्शन केलेत, मागे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवरती त्यांनी आमचं सेल्स ग्रोथ असं राहील, प्रॉफिट ग्रोथ असं राहील, आमचं हे असं राहील, ते तसं राहील, ॲज इट इज ऑर नियर दॅट जर डिलिव्हर केले तर त्यांना त्यांच्या बिझनेसची खूप चांगली अंडरस्टँडिंग आहे आणि दे आर डुईंग गुड असं म्हटलं जाईल. पण ते काहीतरी बोलतायत आणि होतंय काहीतरी चौथंच. इन दिस सर्कमस्टन्सेस मॅनेजमेंट इज नॉट गुड. आणि सिम्पल मी असं म्हणतो, ROE जर ज्यांचा 15% अभाव आहे तर बऱ्यापैकी मॅनेजमेंट चांगलं असतंच असं नाही, पण ते तुम्हाला थोडंसं क्रॉस व्हेरीफाईड करता आलं पाहिजे. मेजरली या ठिकाणी मी असं म्हणतो की स्किन इन द गेम असणं गरजेचं आहे. स्किन इन द गेम म्हणजे ज्यांची कंपनी त्यांच्याकडे 50% 60% स्टेक असणं गरजेचं आहे. जर छोट्या कंपन्या आहेत तर, मोठ्या कंपन्यांना ते ॲप्लिकेबल नाही आहे. छोट्या कंपन्या इट्स ॲप्लिकेबल की बाबा तो 5,000 कोटीच्या वर आणि 40,000 कोटीच्या 50,000 कोटीच्या खालच्या कंपन्या असतील, मला असं वाटतं की 50% अभाव त्यांच्याकडे पाहिजे. कारण मग त्यांच्याकडे जर नसेल तो माल तर मग ते त्यांचं काही जात नाही आहे, काय पण निर्णय घेतील असं होतं. तर स्किन इन द गेम पाहिजे, त्यांचे स्वतःचे पैसे पाहिजेत. लीडर हू ओन सिग्निफिकंट इक्विटी तोच विचार करू शकतो लॉंग टर्मच्या ग्रोथचा, असं माझं मत आहे. सो हा एक पॅरामीटर तुम्ही ॲड करा. कॅपिटल अलोकेशन ट्रॅक रेकॉर्ड, आणि आतापर्यंत त्यांच्याकडे जेव्हा कॅश आली तेव्हा त्यांनी काय ॲक्विजिशन केलं, काय केलं, त्या पैशांचं थोडीशी त्याची माहिती घ्या. आणि ते निर्णय बरोबर होते का, जर त्यांचे ते निर्णय बरोबर तर भविष्यात पण ते चांगला विचार करूनच चांगल्या ठिकाणी पैसे लावत आहेत हे तुम्हाला कळेल. किंवा एक्सपान्शन केलं, पैसे आल्यानंतर काय केलं नक्की आणि त्याच्यामुळे काय रिझल्ट आला, तर ते तुम्हाला सेल्स ग्रोथ, प्रॉफिट ग्रोथ मागच्या 5 वर्षाची, 10 वर्षाची, 3 वर्षाची पाहिली हे लक्षात येतं की यार दे आर डुईंग गुड ऑर नॉट. कन्सिस्टन्सी आहे तर ते ॲक्विजिशनही करतायत, सेल्स ग्रोथ वाढवत आहेत, प्रॉफिट ग्रोथ वाढवत आहेत. बघा, सेल्स ग्रोथ वाढवणं, प्रॉफिट ग्रोथ वाढवणं म्हणजे काय की बाबा मी यावर्षी 100 क्वांटिटी माल विकला, पुढच्या वर्षी मी 115 विकला, त्याच्या पुढच्या वर्षी मला कंपाऊंडली 15% वाढवायचे आहेत, म्हणजे माझं प्रोडक्शन पण वाढवलं आहे आणि मी चाललोय त्या पद्धतीने. सो मॅनेजमेंट चांगली असं म्हणतात. वॉच फॉर रेड फ्लॅग्स. एक्झिक्युटिव्ह म्हणजे काय, स्ट्रॅटेजी चुकत असतील, काय काय रेड फ्लॅग्स आहेत, काय काय प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यावरती पण फोकस करायला लागेल. जे मी तुम्हाला सांगितलं वॉक ऑन टॉक नसेल तर सोडून द्या. सिंपल 50-60% होल्डिंग
आणि इथून मागं त्यांनी कन्सिस्टंटली ग्रोथ केली आहे 5 वर्ष 10 वर्ष. ते बघा, जर ते आहे तर मॅनेजमेंट क्वालिटी चांगली आहे असं तुम्ही कन्सिडर करू शकता. अजूनही पॅरामीटर आहेत, पण मी कमी वेळेत जास्त जर डिलिव्हर करायचं आहे आणि मी काय आज दिवसभराचा 8 तासाचा व्हिडिओ नाही बनवू शकत, दॅट्स वाय फास्ट. त्याच्यानंतर पी तर लोक पाहतातच, पण पी आणि EPS अर्ध इंजिन्स, प्राइस मूव्ह करणारे इंजिन आहेत असं मी म्हणतो. पण तुम्हाला व्हॅल्युएशन मॅट्रिक्समध्ये PEG फार महत्वाचं आहे. PE पाहण्याऐवजी PEG पहा. प्राइस टू अर्न ग्रोथ म्हणतो आम्ही रेशो त्याला. तर कसा काढला जातो तर सिम्पल आहे, PE डिवायडेड बाय अर्निंग ग्रोथ रेट, म्हणजे कंपनीची जी ग्रोथ आहे अर्निंगची ती किती पर्सेंट आहे त्याच्यावरती तो निघतो. सिम्पल. ग्रोथला कोणत्या किती व्हॅल्युएशन द्यायचं, तर माझं मत आहे अंडर व्हॅल्यूड असतात ज्यांचा PEG लेस दॅन 1 आहे, फेअर व्हॅल्यूड आहे 1 to 2 च्या रेशोमध्ये ज्यांचं PEG आहे, आणि ओव्हर एक्सपेन्सिव्ह आहे किंवा एक्सपेन्सिव्ह आहे 2च्या वरती ज्यांचं PEG आहे. सो सिम्पल. आपण PE वरती कालपर्यंत मॅथमॅटिक करत होतो की यार हा PE चांगला तो PE चांगला. इथे एक एक्झाम्पल पण घेतलंय की एखादी कंपनी 15% ग्रो करते आणि तिचा जो PE आहे तो 25चा आहे, म्हणजे PEG त्यांचा येतो 1.67. म्हणजे आपण काय केलं की PE 25 डिवायडेड बाय 15 केलं इक्वल टू 1.67 आलं. म्हणजे हे झालं काय होतं, PE होतं आणि ही ग्रोथ होती AGR, अर्निंग ग्रोथ रेट. आता एखाद्या कंपनीचं PE 20 आहे त्याच सेक्टरचा आणि अर्निंग ग्रोथ फक्त 5 आहे. इन शॉर्ट, मग याचा जो PEG तो 4चा येईल. सो इट्स टू एक्सपेन्सिव्ह. एवढी ग्रोथ नाही आहे. पण तुम्ही जर फक्त PE या पॅरामीटरवरती गेलात तर तुम्हाला काय वाटू शकतं की ही स्वस्त आहे कंपनी, पण ग्रोथ कन्सिडर करता ही कंपनी खूप स्वस्त आहे हिच्यापेक्षा. सो दॅट इज द लॉजिक बिहाइंड दिस. हे क्लिअरली समजून घ्यायचं आहे तर वन्स अगेन मी तुम्हाला रेकमेंड करेल की जे 10-15 तासाचं ज्ञान आहे त्याचा कोर्सच आहे आणि प्रत्येक टॉपिक वाईज आहे. PEG नक्की काय, कसं आहे, खूप सारे एलिब्रेशन आणि सगळ्याच गोष्टी आहेत. सो हे पण पाहणं खूप गरजेचं आहे. लिस्टमध्ये टाकून घ्या ज्यांचं PEG जास्त आहे त्या कंपन्या तुम्हाला मूव्ह करताना जास्त दिसणार नाहीत, जेणेकरून बाकीच्या मात्र कंपन्या तुम्हाला दिसतील. युअर लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट चेकलिस्टमध्ये मी जे तुम्हाला सांगितलं, स्ट्रक्चरल ग्रोथ इंडस्ट्री पाहिजे, जो पहिलाच नियम मी तुम्हाला सांगितला होता. क्लिअर कॉम्पिटेटिव्ह मोट पाहिजे, जे काही ब्रँड पॉवर अमकं ढमकं. त्यानंतर स्ट्रॉंग फायनान्शियल, जे मी तुम्हाला 4-5-6 गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. प्रॉफिट ग्रोथ असेल, डेट असेल, कॅश फ्लो असेल. त्यानंतर ट्रस्ट वर्दी मॅनेजमेंटमध्ये मी तुम्हाला सांगितलं कसं चेक करायचं ते. PEG रेशोबद्दल मी बोललेलो आहे आणि तुम्ही हे खूप महत्त्वाचा विषय लक्षात ठेवायचा आहे. 10 वर्ष त्याच्यापेक्षा जास्त तुम्ही हा स्टॉक कन्व्हिन्सिंगली होल्ड करू शकता का. आणि लास्ट अँड नॉट लिस्ट, इंटेलिजंट मनी तिथं आहे का हे चेक करा. इंटेलिजंट मनी म्हणजे FII-DI. जर FII-DIचा स्ट्राईक वाढतोय तर अर्थातच भविष्यात ही जी कंपनी आहे ती बेटर करेल असा एक अंदाज बांधता येऊ शकतो. त्यांचे FII-DIची इन्व्हेस्टमेंट ही हेवी असते. सो छोट्या मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट फार मोठी नसणार आहे. वाढवायची असली तरी त्यांच्याकडे ती फ्लेक्झिबिलिटी किंवा काय म्हणता येईल की लिक्विडिटी अवेलेबल नसते. सो तो एक कॉमन सेन्सचा पार्ट आहे. पब्लिक होल्डिंग वाढत आहे आणि FII-DI जर निघतंय तर कदाचित थोडंसं विचार करण्यासारखी गरज आहे. थोडासा अनुभव किंवा थोडंसं अजून ज्ञान त्याच्यामध्ये जर आलं तर बघा, प्राइजेस जर बनलं जातात, तुम्ही मी 100, 200, 500 स्टॉक घेणारे चिरीमिरी लोक यांनी वाढत नाहीत. प्राइस वाढते किंवा कमी होते तिथं इंटेलिजंट मनी, जो रिसर्च करून पैसा आहे तो येतो आणि मगच ती प्राइस मूव्ह करते. 100 रुपयाचा स्टॉक 200ला जातो किंवा 200चा 400ला जातो. तुम्ही मी नाही घेऊन जाऊ शकत. तिथं इंटेलिजंट मनी येतो, बिझनेसचा कॉन्फिडन्स येतो, खूप साऱ्या गोष्टी येतात. सो इंटेलिजंट मनी जर असेल तर अजून बेटर होऊ शकतं. पण इंटेलिजंट मनी म्हणजे फायनल असं काही नाही. इंटेलिजंट मनीला वार्षिक पैसे पाहिजेत 7%, 10%. दे आर व्हेरी हॅपी विथ दिस. ठीक आहे, आपल्याला हॅपीनेस नाही होत पण त्यांना हे पाहिजे. मग ते जनरली मोठ्या साईजच्या कंपन्यांमध्येच असतात. छोट्या साईजच्या कंपन्यांमध्ये पण येतात, पण ते किती येतील किती राहतील तो थोडासा अनुभवाचाच पार्ट आहे.
व्हिडिओ आवडो न आवडो लाईक करा, करू नका, पण जी लोक स्टॉक मार्केट करतात, ज्यांचं अडकलेलं आहे, त्यांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा. तुम्हाला जर या रिलेटेड अजून काही डीपली माहिती हवी असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. नक्की तुम्ही जर ॲप्रिशिएट केलं तर अजून याच्यावरती मी नक्की व्हिडिओ बनवेल. मी अजून एकदा रिक्वेस्ट करेन की तुम्ही प्रॅक्टिकल इंडियाला जा, तिकडे मी हेच कन्सेप्ट बऱ्यापैकी डीपमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तो चॅनल सबस्क्राईब करा, फक्त तो हिंदी आहे कारण पूर्ण भारताला लक्षात घेऊन तो बनवलेला आहे. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच.